प्रेम करणारे ती तारीख ती वेळ लक्षात ठेवत असतात। आपल्यावर श्रद्धा करणारे, प्रेम करणारे, विश्वास व्यक्त करणारी माणसं वाढतात। त्यावेळेस आपली जबाबदारी आणखी वाढत जाते। जरी यश आलं नसलं तरी आंदोलन सोडलेलं नाही, मागे हटलेलो नाही, मागे हटणारही नाही। अर्जुन भाऊचा शुभेच्छेसाठी फोन आला होता। त्यांनी सांगितलं की मंगळवारपर्यंत याच्यात बरीच काही प्रगती झालेली दिसेल। मला वाटतं राजेश भाईंनी ते त्यांच्या परत एकदा लक्षात आणून दिलं पाहिजे। परंतु आणखीन शरद पवार साहेब बोलले तर आणखीन स्पष्टता येईल। 2 जण चुकले म्हणजे बाकीचेही 4 चुकले असा जे संदर्भ लावला जातो तसं होते। जर मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी जर ठरवलं तर मला वाटतं चुटकीसरशी आपलं काम मार्गी लागू शकतं। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 121 दिवस पूर्ण झाले। अर्थात आंदोलनाचा आता 5वा महिना सुरू झालाय। तसं पाहिलं तर अशा परिस्थितीतून आलेलो आहे मी की वाढदिवस हे काय आम्हाला माहीतच नव्हतं। आता या 2-5 वर्षात तेही आमच्या घरी काय वाढदिवस साजरा करण्याची परंपरा नाही। परंतु सगळ्यांना माहिती असतं, प्रेम करणारे ती तारीख ती वेळ लक्षात ठेवत असतात। रात्री 12 वाजेपासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची हे झालेली सुरू असते। आजही सकाळपासूनच देवमूर्तीचे सगळे बळी असतील, संतोष असतील, हे सगळे आले। ज्यावेळेस आपल्यावर श्रद्धा करणारे, प्रेम करणारे, विश्वास व्यक्त करणारी माणसं वाढतात, त्यावेळेस आपली जबाबदारी आणखी वाढत जाते। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराज असतील, भाऊ असतील, वाजेमामा असतील, त्यांच्या सगळ्या सदिच्छा आशीर्वादानं आपण जरी यश आलं नसलं तरी आंदोलन सोडलेलं नाही, आपण मागे हटलेलो नाही, मागे हटणारही नाही। महाराजांनी जसं सांगितलं की वाढदिवस म्हणजे मागचं जी जुनी पालवी ती टाकून द्यायची, नवीन आत्मसात करायचं। तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केला। काल संतोषनी सांगितल्याप्रमाणे हे लिंबाचं झाड ज्याच्या आश्रयाला आपण थांबलोय, त्या झाडानं जुनी पालवी सोडून नवीन धारण केली। परंतु शासन काय जुनी जे त्यांचं म्हणणं आहे, त्यांची जी कार्यपद्धती ती सोडलेली नाही। परंतु मला वाटतं आजच अर्जुन भाऊचा शुभेच्छेसाठी फोन आला होता। त्यांनी सांगितलं की मंगळवारपर्यंत याच्यात बरीच काही प्रगती झालेली दिसेल। कारण की मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यातून बराच तोडगा निघेल असं वाटतं। मध्यंतरी शरद पवार साहेबांना एक शिष्टमंडळ भेटलं होतं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि त्यांच्याशी बैठक लावून मी स्वतः त्या बैठकीत येणार आहे। मला वाटतं राजेश भाईंनी ते त्यांच्या परत एकदा लक्षात आणून दिलं पाहिजे। त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न गेला, कारण की अगोदर बऱ्याच माध्यमातून गेलाय। परंतु आणखीन शरद पवार साहेब बोलले तर आणखीन स्पष्टता येईल। 2 जण चुकले म्हणजे बाकीचेही 4 चुकले असा जे संदर्भ लावला जातो तसं होते। त्यामुळं एकदा मुख्यमंत्र्यांच्या कानी गेलं की इथलं सगळं काय म्हणायचं ओरिजिनल आहे। कुठलीही याच्यात खालीवर केलेलं नाही, कुठल्याही अनियमितता नाही। अनियमितता केली ती फक्त प्रशासनानं केलेली आहे, तर ती दुरुस्त करण्याच्या दृष्टीने जर मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं आणि त्यांनी जर ठरवलं तर मला वाटतं चुटकीसरशी आपलं काम मार्गी लागू शकतं। त्यामुळं त्या माध्यमातून प्रयत्न होतील, अर्जुन भाऊ करणार आहेत। आणि येणारा काळ आपण म्हटलं होतं की विघ्नहर्तानं आमचं विघ्न दूर करावं, तर आपण त्या दृष्टीनं आशावादी राहूया। बघूया येणाऱ्या काळात काय होतं ते।